तर आम्ही पोलीस कमिशनरकडे स्पष्टपणे मागणी केली. डॉक्टर देशमुख म्हणजे आमदार विजय कुमार देशमुखच्या चिरंजीवाचं नाव त्यांचे नातेवाईक उघडपणे घेत आहेत. आणि जी फिर्याद तुम्ही घेतली 15 लोकांची, त्याच्यामध्ये नावाचा समावेश नाही आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीनं उघडपणे नाव घेतलं जातं, त्यामुळं डॉक्टर किरण देशमुख वर सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई करा अशी मागणी केलेली आहे. त्याला सांगितलं त्याने आम्ही चौकशी करतो आणि फिर्यादीमध्ये नाव नसल्यामुळं आम्हाला अडचण आहे असं त्यांनी दुसरी सबब सांगितलं. त्याला म्हणलं की फिर्यादीवर प्रेशर आणला असेल ऐन वेळेला, नाव कसं येणार? म्हणून इथल्या पालकमंत्र्याची ही जबाबदारी आहे. इथले कायदा सुव्यवस्था आणि सगळ्याला न्याय देण्याचं. म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो, या राजकीय खुनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. म्हणून पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याचं राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा. त्याचप्रमाणे विजय कुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं. कारण आज आम्ही बघतो 60-62 वर्ष झालेलं आहे की अशा पद्धतीनं बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुडदे पाडणार, मनाला येईल तशा नोटा वाटणार, पाहिजे त्याला दारू वाटणार, पाहिजे त्याला जेवण देणार. लोकशाही आहे कुठं? या सगळ्या गोष्टी आम्ही पोलीस कमिशनरला सांगितलेल्या आहेत आणि पोलीस कमिशनराकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त केली, निर्भयपणे कोणाला को द्यायचं मत देऊ द्या, निर्भयपणे ही निवडणूक. भाषणामध्ये सुद्धा कटिंगे बटिंगे हिंदू मुस्लिमावर, अरे विकासावर बोला ना. आज पिण्याच्या पाण्यावर आज रिपोर्ट आलेला आहे. आपल्या देशामध्ये दररोज 2 लाख माणसं मरू लागले. ज्या इंदूरला सरकारने गौरव केला, त्या इंदूरमध्ये विषारी पाणी पिऊन 15 माणसं गेले, त्याच्यात 6 महिन्याची मुलगी गेली. सोलापुरात तीच कथा आहे. या प्रश्नावर तुम्ही बोला ना. लोकांना अशा पद्धतीनं मुडदे पाडणं, जर तशा पद्धतीचं तुम्ही घेणार असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिलेला आहे. म्हणून उद्या सकाळी 10 वाजता मी अत्यंत मौन धारण करणार आणि सोलापूरच्या हे मार्शललाचं सोलापूर आहे, हे सोलापूर हुतात्म्याचं आहे, हे शहर सहन करणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.